अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येत्या 23 मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा तिथीनुसार प्रकट दिन आहे. त्या निमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या प्रकट दिनाविषयीची कथा. देशभरात व जगभरात लाखो भक्त असलेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा 23 मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे. त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची कथा आपण जाणून घेऊया. इसवी सन 1459च्या सुमारास म्हणजेच माधवध्ये 1 शके 1380 श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्यानंतर ते शैल्ययात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले. ह्या कर्दळीवनात महाराजांनी सुमारे 300 वर्षे कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्याच्या भोवती वाळू निर्माण केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोडा त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच त्यासमोरून एक दिव्य प्रकाश पडला. उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असे मानले जाते. आपल्या हातून हा महापुरुष जखमी झाला ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तासाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडे दक्षिणेस आले. बाल स्वरूपातील प्रकट दिनाची कथा कशी आहे ते पण आपण जाणून घेऊया. शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस छेलीखेडा नावाचा एक गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भावजईसह राहायचा. तो मुलगा कोणाबरोबरही मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी सुद्धा होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. विजयसिंग खिशात खूप गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याच्याही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. काही दिवसानंतर त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला निमित्त बनवून आपला आविष्कार दाखवला. तो दिवस होता चैत्र मास शुद्ध द्वितीया. विजयसिंग नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा तिथे गेला. गणपती बरोबर खेळू लागला. मात्र अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, आज यांनीही खेळायला हवं. स्वतः जवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीसमोर टाकून तो म्हणाला, बाप्पा, रोज मीच तुझ्यावर डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. हे शब्द विजयसिंगच्या तोंडातून निघताच धरती कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. कोणाला काहीच कळत नव्हते. ती अद्भुत शक्ती आज प्रगटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. त्या ठिकाणी गणेश मूर्ती होती. त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बाल मूर्ती प्रकटली. ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिला आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तेथून लुप्त झाले. आता ही गोष्ट कळली कशी? स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामी सूत नावांचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्याकडून या गोष्टीचा उलगडा झाला. तो असा: कोकणातील हरिभाऊ हे एके दिवशी अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले व मांडीवर घेऊन सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर.
हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले. कारण ते इथे एक ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते. महाराज तर सर्व सोडायला सांगताहेत हे ऐकून त्यांना रडू कोसळलं. पण त्यांना कळलं नाही काय करावे. तेव्हा स्वामी समर्थ महाराज त्यांना म्हणाले, की "अरे रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे. त्याच्यावर हात फिरव बघू." ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले, त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले पूर्वीचे जन्म आठवू लागले. त्यापैकी एक जन्म हा दुसरा-तिसरा कोणाचा नसून विजयसिंगचाच होता. तेव्हापासून हरिभाऊ हे स्वामी सूत म्हणून परिचित झाले. त्यांनीच पुढं स्वामींच्या बाल प्रकट दिनाची कथा सांगितली. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटास प्रगट झाले.